ज्या ORS ला जीव वाचवाय बनवलं होतं तेच आज आपल्यासाठी विष बनवून राहिले। 1971च्या इंडिया पाकिस्तान वॉर नंतर बांगलादेशमध्ये कोलेरा नावाचा खूप मोठा आजार पसरला होता। लोकांना प्यायला स्वच्छ पाणी नव्हतं, त्यामुळे बॉडी डिहायड्रेट होत होती आणि डिहायड्रेशनमुळे 5000+ लोकांचा मृत्यू झाला। आणि हे बघून डॉक्टर महालाना बिस यांनी एक वॉटर शुगर सोल्युशन बनवलं आणि लोकांना दिलं। त्यांना समजलं की ह्या सोल्युशनमुळे लोकांच्या बॉडीत पाण्याचं ॲब्झॉर्प्शन वाढत आहे। मग त्यानंतर त्यांनी बेकिंग सोडा, ग्लुकोज आणि सॉल्टचं एक सोल्युशन बनवलं आणि ज्या कोलेरामुळे 30% लोक मरत होती, आता तोच आकडा 30 वरून 3% आलेला होता। आणि त्याच टाइमला ह्या सोल्युशननं अमृताचं काम केलं होतं। त्यानंतर 1978 साली WHO ने ह्याला ORSचं नाव दिलं आणि पब्लिकच्या यूजसाठी ह्याला अवेलेबल करून दिलं। पण आजच्या टाइमला ORS विकणं म्हणजे एक प्रकारचा धंदा बनलेला आहे। एका शुगरच्या ज्यूसला त्याला ORSचा लेबल लावून विकणे हा सगळ्यात मोठा धंदा बनलेला आहे आता। आणि या सगळ्यांच्या विरोधात डॉक्टर शिवरंजनी संतोष यांनी 8 वर्ष कोर्टाची केस खेळलेली आहे आणि त्यांना आज ह्या केसला यश मिळालेलं आहे। फायनली FSSAI ने सगळ्या ORS लेबल ड्रिंकवर बॅन केलेला आहे। आता फक्त तुम्हाला WHO फॉर्म्युलावालेच ORS मिळतील अशा प्रकारचे।